माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे 300 ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन केले गेले। या प्रकरणी इलियास बावाणी यांनी तहसीलदार माहूर यांच्याकडे लेखी तक्रार केली व ETS रोवर मोजणीची मागणी केली होती। अखेर 10 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आल्याने नेमका किती ब्रास मुरुम जास्तीचा काढून नेण्यात आला हे स्पष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांनी महाखनिज प्रणालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीकरिता अर्ज करून मौजे रुई तालुका माहूर येथील सर्वे नंबर 57 यामधील 2.20 हेक्टर आर क्षेत्रावर 300 ब्रास मुरुम या गौण खनिजाच्या उत्खननाकरिता एकूण रक्कम 2,06,476 रुपये भरून 31 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत परवानगी घेतली। 2-10 आणि JCB तसेच 10 ते 12 हायवाच्या सहाय्याने दिवस रात्र वाहतूक करून उत्खनन केले होते। मंजूर 300 ब्रास पेक्षा अधिक उत्खनन झाल्याने इलियास बावाणी, राज ठाकूर यांनी 4 ऑगस्ट रोजी तक्रार देऊन ETS रोवर मोजणीची मागणी केली होती। या प्रकरणी तहसीलदार अभिजित जगताप यांनी 7 ऑगस्ट रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माहूर यांना किती ब्रास मुरुम उत्खनन झाले मोजणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते। या प्रकरणी 10 सप्टेंबर रोजी घटनास्थळावर भूमापक MG मर्शिवने माधव कदम यांनी मोजणी केली। यावेळी तलाठी शीतल ढाकुलवार सह पंच उपस्थित होते। किती ब्रास मुरुमाचे उत्खनन आले तसा अहवाल अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माहूर कडून येत्या 2 ते 3 दिवसात सादर होणार असून या मोजणीच्या अहवालाकडे तालुक्यातील जाणकार सह नागरिकांचे लक्ष लागले आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।